नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? खूप दिवसांनी आपण भेटतोय. जवळपास 2-3 आठवड्याचा गॅप पडला, त्याबद्दल मनापासून माफी मागते. काही घरगुती कारणामुळे आणि धावपळीमुळे व्हिडिओ बनवता आले नाहीत. पण म्हणतात ना, सुरुवात उशिरा झाली तरी चालेल, पण ती दणक्यात झाली पाहिजे. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे माझ्या हाताची सर्वात खास रेसिपी, अस्सल गावरान पद्धतीचा काळ्या मसाल्यातला चिकन रस्सा. नमस्कार, अशा लाईफस्टाईलमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे. लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, इथे मी 1.5 किलो चिकन घेतलेलं आहे. चिकन 2-3 पाण्याने अगोदर स्वच्छ असं आपण धुवून घेतलेलं आहे, म्हणजे त्याचा उग्रवास संपूर्ण निघून जातो. थोडंसं कोमट पाणी करायचं आणि कोमट पाण्यामध्ये चिकन स्वच्छ असं धुवून घ्यायचं. तर स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. इथे मी 1-1.5 कांडी लसूण घेतला, अद्रक घेतलेला आहे. तर लसूण मी थोडासा तेल टाकून तव्यावरती मसाल्यासोबत भाजून घेतलेला आहे. तर त्याच्यात थोडीशी कोथिंबीर घालून आपण मिक्सरला फिरवून घेऊया. तर याच्यामध्ये मी जवळपास मोठे 5 चमचे धना पावडर घालून घेतली. आता चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालून घ्यायचे. तर आपल्याला भाजी किती बनवायची त्यानुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचे. तर मीठ इथे मी घालून घेतलेलं आहे. मला भाजी जेवढी बनवायची त्याप्रमाणे मीठ इथे मी चांगलं मोठे 2 चमचे घालून घेतले. चला, आता चिकनमध्ये आपण हळद पावडर घालून घेऊया. तर 1 मोठा चमचाभर आपण इथे हळद पावडर घेतलेली आहे. हळद पावडर घालून घेऊया. तर याच्यामध्ये आपण अजिबात दह्याचा वापर करत नाही किंवा टोमॅटो प्युरीचा सुद्धा वापर करत नाही, कारण की काय होते, टोमॅटो प्युरीशिवाय आणि दह्याशिवाय आपण छान असं काळ्या मसाल्याच्या वाटणामध्ये हा चिकन रस्सा बनवतोय. तर बघा, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर घालून मी अशा पद्धतीने वाटण तयार करून घेतलेलं आहे. भरपूर असा लसूण आपण याच्यामध्ये घातलेला आहे. आता 1 मोठा चमचा भरून आपण मसाला सुद्धा घालून घेऊया. बाकीचे मसाले जे आहे ते आपण पुढे फोडणी करताना घालून घेऊया. तर आता चमच्याने चिकनला हे सर्व मसाले जे घालून घेतलेत आपण ते व्यवस्थित असे चोळून घ्यायचे. तर एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होणाऱ्या हा चिकन रस्स्याची रेसिपी जी आहे ती तुमच्यासोबत शेअर करते. आज खूप दिवसातून मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. तर सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेतली, छान असं एकत्र करून घेतलेलं आहे. आता हे साईडला ठेवूया आणि मसाले काय काय घेतले ते बघूया. तर 1 मोठी वाटी आपण इथे सुक्या खोबऱ्याची घेतली आणि त्याचे काप करून घेतलेले आहेत. थोड्याशा तेलामध्ये आपण हे तव्यावरती भाजून घेतलंय. मध्यम आकाराचे 4 कांदे घेतले. कांदे आपण जाळी ठेवून गॅसवरती भाजून घेतले. परत तव्यावरती थोडंसं तेल टाकून पुन्हा एकदा भाजून घेतले. जवळपास इथे मी मोठे 4 चमचे हरभरा डाळ घेतलेली आहे. ती सुद्धा थोडंसं तेल घालून आपण भाजून घेतली. कोथिंबीर घेतली. याचं वाटण एकत्रच करून घेऊया थोडंसं पाणी घालून. आता गॅसवरती आपण कढई ठेवली. कढईमध्येच आपण हा चिकन रस्सा बनवणार आहोत. तर याच्यामध्ये शिजवून घेणार आहोत. वेगळं भांड्याचा वापर करणार नाही किंवा कुकरचाही वापर करणार नाही. 1 चमचा तेल घालून घेतलं. तेल छान असं गरम झालं की 3 कांदे मी इथे असे उभे चिरून घेतलेले आहेत. मध्यम साईजचे कांदे होते. अशा पद्धतीने कांदा घालून घ्यायचा. ज्यावेळेस आपण चिकनची उकड काढून घेतो त्यावेळेस भाजीला खूप छान चव लागते. तर बघा, तुम्ही बारीकही कांदा चिरू शकता. मी उभ्या स्वरूपात चिरून घेतलेला आहे. छान असा कांद्याचा रंग इथे बदललाय, गुलाबी रंग झालाय. अजून कांदा आपण थोडासा परतवून घेतला. जो जास्त लालसर करायचा नाही, जास्त जाळायचा नाही. हलकासा कलर बदलला की आता आपण इथे मसाल्यामध्ये एकत्र करून घेतलेलं चिकन यामध्ये संपूर्ण घालून घेऊया. संपूर्ण चिकन आपण इथे घालून घेतले. आता कांद्यामध्ये आणि तेलामध्ये हे चिकन चांगलं एकत्र करून घ्यायचंय. बघा, ह्या पद्धतीने गॅस इथे मी आता मध्यम ठेवलेला आहे. आता मध्यम गॅसवरती आपल्याला 1-4-5 मिनिटासाठी याच्यावरती झाकण ठेवायचे आणि चिकनला पाणी सुटू द्यायचे. छान असं अंगचं पाणी सुटलं की भाजीला छान अशी चव लागते. बघा, संपूर्ण मसाला मी अशा पद्धतीने वाटण तयार करून घेतलाय. आपण याच्यामध्ये 4-5 चमचे हरभरा डाळ घातली. हरभरा डाळ जर नसेल तर तुम्ही याच्यामध्ये फुटाणे सुद्धा घालू शकता. असा मसाला बनवून चिकन रश्श्याची भाजी नक्की बनवून बघा. खूप छान लागते, खूप छान चव येते तिला. बाजरीच्या भाकरीसोबत, भातासोबत अप्रतिम लागते. तर बघा, जवळपास इथे 4-5 मिनिटं झालेत आणि गॅस आपला मध्यमच होता. मध्यम गॅसवरती आपण छान असं हे शिजवून घेतलं. सुरुवातीला असं झाकण ठेवायचं आणि शिजवून घ्यायचं. गॅस थोडासा कमीच ठेवायचा किंवा मध्यम ठेवायचा. 2-3 वेळेस मिक्स करून घ्यायचं. जोपर्यंत चिकनला अंगचं पाणी सुटत नाही तोपर्यंत असं सुरुवातीला परतवून घ्यायचं. चिकनला अंगचं पाणी सुटलं की नंतर आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया. तर मी साईडला पाणी गरम करून घेतलेलं आहे. जवळपास चांगला 1 ग्लासभर पाणी इथे मी घालून घेतलंय. पाणी गरम घालायचं म्हणजे भाजीची चव अजिबात बिघडत नाही. आता पाणी घालून घेतल्यानंतर छान असं एकत्र करून घेऊया. आणि चिकन शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, जास्त पाण्याचाही वापर करायचा नाही. तर बघा, आता इथे मी पाणी घालून घेतल्यानंतर याच्यावरती पुन्हा झाकण ठेवते आणि चिकन आपण छान असं आता शिजवून घेऊया. तर आता पाणी भरपूर असं कमी झालेलं आहे आणि चिकनसुद्धा छान असं शिजलेलं आहे. एकत्र करून घेऊया. मी 2-3 वेळेस अधूनमधून हे एकत्र करून घेतलं होतं.
तर बघा चिकन छान असं शिजलेलं आहे. परत पाणी घालायची सुद्धा गरज पडली नाही. याच्यामध्ये थोडंसं पाणी शिल्लकसुद्धा आहे. चिकन शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही किंवा खूप पाणी घालायची सुद्धा गरज पडत नाही. आणि आपल्याकडे जर वेळ असेल तर जे चिकनला अंगचं पाणी सुटतं त्याच्यामध्ये सुद्धा चिकन छान असं शिजलं जातं. आता पुन्हा मी तीच कढई धुवून घेतली. एक मोठा चमचा आपण याच्यामध्ये तेल घालून घेतलंय. आता इथे मी लाल तिखट घेतलंय आणि मसाला घेतला. हे 2 मसाले मी याच्यामध्ये घालणार आहे. खूप जास्त मसाले काही घालणार नाही. तर आता तेल चांगलं असं आपलं कडकडीत गरम झालेलं आहे. तर याच्यामध्ये आपण आता सुका मसाला घालून घेऊया आणि वाटण करून घेतलेला मसाला आपल्याला याच्यामध्ये लगेचच घालून घ्यायचा. म्हणजे सुके मसाले अजिबात करपत नाही आणि भाजीला तरीसुद्धा खूप छान येते. बघा तुम्ही बघू शकता आता आपण दोन्ही मसाले याच्यामध्ये घालून घेतलेत. आता आपल्याला जेवढी भाजी बनवायची त्यानुसार याच्यामध्ये आपण वाटण करून घेतलेला मसाला घालून घेऊया. तर मला काही चिकन सुक्कं बनवायचं आहे मुलांसाठी आणि काही रश्श्यामधलं बनवायचं आहे. तर हाच मसाला मी काही शिल्लक ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये मी सुक्कं बनवणार आहे. आता जेवढी भाजी बनवायची त्यानुसार याच्यामध्ये आपण वाटण करून घेतलेला मसाला घालून घेतला. गॅस कमी ठेवायचा आहे. तुम्ही कढईवरती झाकणही ठेवू शकता आणि छान असं तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. अधूनमधून 2-3 वेळेस मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता मसाल्याला किती छान असं तेल सुटलेलं आहे. मस्त तरी येते. एक नंबर भाजी लागते. तर बघा असं तेल सुटू द्यायचं, गॅस कमी ठेवायचा आहे. आता याच्यामध्ये आपण उकड काढून घेतलेलं चिकन घालून घेऊ. आता रश्श्यामध्ये काही घालून घेणार आहे आणि काही सुकं बनवण्यासाठी ठेवणार आहे. त्याच्यामुळे मी इथे काही रश्श्यामध्ये चिकन घालून घेतलं आहे. गॅस कमी करून ठेवायचा आहे. म्हणजे मसाला अजिबात कढईला करपणार नाही. मसाला छान असा परतला की मस्त तरी सुटते. आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण याच्यामध्ये चिकन घालून घेतल्यानंतर गॅस कमी ठेवून एक 2-3 मिनिटासाठी हे असंच शिजवून घेऊया आणि काही चिकन मी कढईमध्ये शिल्लक ठेवलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता किती छान असं तेल सुटलंय. चांगलं एकत्र करून घेऊया तळापासून आणि आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचे. आता भाजीमध्ये पाणी घालताना पाणी हे आपल्याला गरम करूनच घालायचं आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस उकड काढून घेतली त्यावेळेससुद्धा पाणी गरमच घालून घेतलेलं आहे आणि आताही रश्श्यामध्ये आपल्याला गरमच पाणी घालून घ्यायचं आहे. म्हणजे भाजीची चव अजिबात बदलत नाही आणि बिघडतही नाही. तर मसाला आपण छान असा परतून घेतो आणि त्याच्यामध्ये जर थंड पाणी घातलं तर रश्श्याची चव बिघडते. त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये गरमच पाणी घालून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने याच्यामध्ये मी गरम पाणी घालून घेतलं जेवढी भाजी बनवायची आपल्याला त्यानुसार पाणी घालून घ्यायचं. गॅस मध्यम ठेवू छान अशी उकळी काढून घेऊया. या रश्श्याला खूप छान चव असते आणि याची चवसुद्धा वेगळीच असते. यामध्ये आपण कांदा, सुकं खोबरं आणि खमंग भाजून घेतलेली डाळसुद्धा घातलेली आहे. मुख्य म्हणजे या भाजीची चव जी आहे ना, हरभरा डाळ आपण याच्यामध्ये जी भाजून घेतली, खमंग अशी भाजून घेतली ना, त्याने जो रश्श्याला दाटसरपणा येतो आणि रश्श्याला खूप छान चवसुद्धा येते. याच्यामध्ये अजिबात आपण दह्याचा वापर केला नाही, टोमॅटोचा वापर केलेला नाही. तर मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे. आता इथे मी त्याच मसाल्यामध्ये छान असं मुलांसाठी सुक्कं देखील बनवलेलं आहे. ते सुद्धा तयार झालेलं आहे. तर बघा छान असं सुक्कं मसाल्यामध्ये चिकनसुद्धा आपलं बनवून रेडी आहे. तर मस्त अशी तरीदार खमंग काळ्या मसाल्याच्या वाटणामध्ये आपण इथे भाजी तयार केलेली आहे. बघा भाजी किती मस्त दिसते. छान तरीसुद्धा आलेले आहे. सुक्कं देखील आपलं बनून झालंय. बाजरीच्या भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत आवडीने खाऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका झणझणीत रेसिपीसोबत. व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.